हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला हिरव्या मिरचीचा उपवासाचा ठेचा करायचा आहे। मिरची हा एक स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे। हिरवी मिरची किंवा लाल मिरची आपण दररोज वापरतो, परंतु त्यामध्ये अनेक पदार्थ ह्या जे टिकण्यासारखे जे पदार्थ आहेत, तर हिरव्या मिरचीचे अनेक खमंग तोंडाला चव आणणारे असे वर्षभर टिकणारे अनेक पदार्थ केले जातात। यापैकी आज आपण हिरव्या मिरचीचा खमंग आंबट गोड असा वर्षभर टिकणारा, हे वर्षभर नाही तर 2 वर्ष पण टिकतो, पण याला पण ओल्या हाताचा वावडा आहे। ओला हात अजिबात ओला चमचा लागू द्यायचा नाही। कोरड्या हाताने आणि कोरड्या चमचानीच बाटलीतलं काढून घ्यायचं किंवा आपल्या भरणीतलं काढून घ्यायचं। तर त्यापैकी आपण हा हिरव्या मिरचीचा खमंग असा आंबट गोड ठेचा करणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेला आहे 1/2 किलो मिरच्या आणि 200 ग्राम त्याला ओली चिंच घेतलेली आहे। आपण धुवून पुसून घेतलेली आहे ओली चिंच ही, आणि मिरची पण चांगली स्वच्छ धुवून घेतली, देठ काढून घेतले आणि पुसून चांगली घेतलेली आहे। त्याला आल्याचा असा धुवून आलं स्वच्छ करून पुसून त्याचे साल असा काढून घेतलेले आहेत। हे पण खिसून टाकायचं आहे आपल्याला, आलं सुद्धा एवढं आलं घेतलेलं आहे। तर आपण आता हे मिक्सर मधून काढून घेऊ। आलं मात्र खिसून घ्यायचं आहे आपल्याला। आपण ह्या एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला आता हे चिंचाचे 2-4 असे तुकडे टाकून घ्यायचे। चिंचाचे असे आपण साफ करून घेतलेले आहेत, धुवून पुसून सांगितलेलंच आहे। हे आता थोडं थोडं मिक्सर मधून काढून घेऊ आपण। अशा मिरच्या थोड्या आणि चिंच थोडी असं करून सगळं काढून घेऊ आपण। हे असा आपला ठेचा करून घ्यायचा, असा सगळा असं मिक्सर मधून काढलाय आपण। थोडासा आगडदोगड म्हणजे खूप छान लागतो तो। आणि असे बारीक करून घ्यायचे मिरच्या आणि ह्याचे चिंचाचे तुकडे, ओल्या चिंचाचे तुकडे आपण असे बारीक करून घेणार आहोत सगळे, कारण त्या मिक्सर मधून आपले होत नाहीये ते, त्यामुळे आपण तसं घ्यायचं करून घ्यायचे सगळे। आता मला ह्या आडकीत्याने बारीक तुकडे करून घेणार आहे असे। हे आपण चिंच आणि मिरची जी आहे हिरवी मिरची, हे दोन्ही मिक्स करू थोडं थोडं चिंचाचे थोडे तुकडे आणि मिरच्याचे थोडे तुकडे असं करून मिक्सर मधून काढून घेतले। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडं बारीक कात्रीनं आडकीत्यानं बारीक करून असे घेतले आणि त्याला टाकू हे आपण आलं। आता हे मिरची आणि चिंचामध्ये हे आलं किसून घेतलेलं आहे। हे आलं आपण एवढं टाकू। त्याला टाकू हे मीठ टाकणार आहोत ठेच्याला एवढं, आणि त्याला टाकणार आहोत थोडा गूळ आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं। हे आपला उपवासाचा ठेचा तयार व्हायलेला आहे। आणि हा बरणीत भरून आता चांगली कोरडी धुवून स्वच्छ बरणी घ्यायची आणि त्यामध्ये भरून आता हे आपला ठेचा सगळा मिक्स करून तयार आहे। हा 5 चवीचा ठेचा आहे, आपला उपवासाचा ठेचा तयार झाला। याच्यामध्ये तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे। अशा प्रकारे हा 5 चवीचा ठेचा आपला ह्या बरणीमध्ये आपण भरून घेऊ। ही बरणी स्वच्छ धुवून घेतली, चांगली उन्हाला 1 दिवस घालून घेतली, पुन्हा सावलीला पण चांगली पुसून वाळवून घेतली, सावलीला पण अशी 2 दिवस करून घेतली। कोरडी बरणी आहे, अशा कोरड्या बरणीमध्ये भरायचं आणि याला पण लोणच्याप्रमाणेच आपल्याला रोज चमचा द्यावा लागतो। 8 दिवस चमचा द्यायचा रूम टेम्परेचरला, आणि पुन्हा सुद्धा ठेचा रूम टेम्परेचरला ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवायचा नाही। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 2 वर्ष टिकतो, 2 वर्ष टिकतो, 3 वर्ष टिकतो। फक्त त्याला काळजी घ्यायची, ओला चमचा ओला हात लागू द्यायचा नाही। आता हा उरलेला जे शिल्लक राहिलेला ठेचा आहे हे आपण पातेल्यात भरून घेऊ। बरणी मला धुवायची आहे, मी बरणीत उद्याच्याला भरून ठेवणार आहे, उद्या राहिलेला उरलेला या पातेल्यात सध्या आपण रात्रभर झाकून घेऊ, काहीच होत नाही याला। आणि कोरडी बरणी झाल्यानंतर हे उरलेला ठेचा आपण कोरड्या बरणीमध्ये ठेवणार आहे। हा ठेचा आपण असा हवाबंद केलेला आहे, आणि हा पण उद्याच्याला आपण हवाबंद दुसऱ्या बरणीत करणार होतो। तोपर्यंत असा डिशमध्ये झाकून घेऊ रात्रभर, तरी सुद्धा चालतो, काहीच हरकत नाही। हे आता आपण या पातेल्यात ठेवलेला आपण ह्या बरणीत भरून घेऊ ठेचा। कोरडीच बरणी आहे, सगळं याच्यामध्ये घालून पॅक बंद टोपण लावून टाकायचं हे, म्हणजे मग व्यवस्थित राहते।
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याला 8 दिवस चांगलं रोज चमचा द्यायचा. सकाळी बुडापासून सारखं सगळं हलवून घ्यायचा आणि हा रापतो मग 7-8 दिवसांनी रोज चमचा द्यायचा. पण याला असं खालची बाजू वर करायची, वरची बाजू खाली करायची, अशी चांगलं हलवून घ्यायचं. एकसारखं करून घ्यायचं. असं 8 दिवस घ्यायचं सारखं आणि मग 8 दिवसांनी रूम टेम्परेचरलाच ठेवायचं. हे फ्रीज मध्ये ठेवायचं नाही आणि मग वापरायला घ्यायचं 8 दिवसांनी सारखं हलवलं. मग तो रापला म्हणायचं, म्हणजेच मुरल्याशिवाय खायला चांगला लागत नाही. चांगला मुरल्यावरच हे आता 1-1.5 वर्ष टिकतो. ह्याला काही सुद्धा होत नाही. हे असं आपण हलवून घेतलेलं आहे. 1.5-2 वर्ष फक्त ओला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओला चमचा फक्त ह्याला लागू द्यायचा नाही, ओला हात लागू द्यायचा नाही तर हे खराब होतं. हे असंच आपण रूम टेम्परेचरला ठेवू. हे अशा प्रकारचा आपला ठेचा तयार झाला मैत्रिणींना खाण्यासाठी. आणि ह्याच्यात आपण शिल्लक ठेवलं राहिलेला आपण ह्याच्यात काढलेला ठेचा हा पण असाच हलवून 7-8 दिवस घ्यायचा. आणि त्याच्यातला ठेचा कमी झाला, ह्या बरणीतला कमी झाला थोडा वापरून की ह्याच्यातला त्याच्यामध्ये भरून टाकायचा. काहीच हा खराब होत नाही, काही नाही. तर असा हा ठेचा उपवासाचा मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक नक्की करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि हा रूम टेम्परेचरला ठेवून तुम्ही वापरू शकता. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.